बाप रे बाप, आज तर खूप डोकं दुखू लागलं बाबा. डोकं काय दुखायलंय, नाक काय जाम झालंय, सर्दी होणार आहे, कसं तरीच लागायले, ताप येणार आहे असं पण वाटतं आता मला. नाचले ना काल पावसामध्ये, नाचले काय, गाणे काय म्हटले, भजे काय खाल्ले भर पावसामध्ये. कोणी सांगितलं होतं एवढं करायला? तेच उद्भवलं आता सगळं. बापरे बापरे बाप. काय काय झालं माझ्या कमळाच्या फुलाला? काऊन असं गुलाबी गुलाबी होऊन बसले? हट्ट बाबा तुम्ही. अहो, तुम्ही ना नेहमी कधी पण मजाकच करत राहतात बाबा. माझी तर तब्येत खराब होऊन पडली आणि तुम्हाला मजाकच सुचू लागली. आणि काय कमळाचं फुल, काय कमळाचं फुल आहे का मी? एवढी सुंदर आहे का दिसायला लगे? नाही नाही, सुंदरतेमुळे थोडी म्हटलं मी. ते कमळाचं फुल फुगलेलं असतं ना सगळीकडनं चारी बाजूनी, म्हणून म्हटलं तू पण कशी फुगलेली आहे. तुला काय वाटलं सुंदरतेबद्दल बोललो काय तुझ्या? नाही नाही. जा बरं, माझं डोकं नका खाऊ. माझं पहिलेच खूप डोकं दुखतंय. का काय झालं शांता? कशाने डोकं दुखायलंय? अहो, काल मी ना पावसामध्ये भिजले. पावसात भिजणं झालं माझं, म्हणून मग माझं सर्दी झाल्यासारखं व्हायलंय. खूप डोकं दुखतंय, खूपच डोकं दुखतंय लगे. चल बरं शांता, चल मग आपण दवाखान्यात जाऊन येऊ. अहो, मी काय म्हणते, दवाखान्यात वगैरे जायची गरज नाही आहे. तुम्ही मला काय करा, गोळ्याच आणून द्या मेडिकलमधनं. मी गोळ्या घेते, झोप घेते, विक्स झेंडूबाम लावून काहीतरी, आणि मग मस्त एक झोप घेतली की मला बरं वाटेल मग. थांब शांता, असं गोळ्या बिळ्या घेऊ नको. मला पहिले ताप बघू दे. ताप आलेला आहे का तुला? नाही नाही शांता, गोळ्या बिळ्या नको घेऊ. ताप खूप आहे, आपण आता सरळ दवाखान्यात जाऊ. मला बिलकुल नकोसं वाटायला दवाखान्यात जायला. मला असं वाटायला पांघरून घ्यावं आणि घरातच पडून राहावं. अंगावर नको काढू शांता, अंगावर नको काढू. वेगवेगळे व्हायरस यायले, काय काय होतंय बाहेर. अंगावर नको काढू. चल मी तुला आता छान अद्रकाचा चहा बनवून देतो मस्त. तू चहा पी, मी चहा घेतो, आणि चल मग आपण दोघं जाऊन येऊ. तुला दवाखान्यातच नेऊन आणतो आता. बरं चालतं. हो चालतं. चहाचं राहू द्या तुम्ही, मी बनवून घेते चहा हळूहळू. नको बसा तुम्ही. राहू दे बनवून घे तुम्ही. एखाद्या दिवशी काय नाही होत. आज माझ्याच हातचा चहा पिऊन बघ तू. मस्त छान अद्रकाचा कडक ते चहा पाचतो शांता. तुला तुझी बिमारीच निघून गेली पाहिजे एकदम एका झटक्यात. काय हो तुम्ही. बरं बनवा मग, मला खरं चहा प्यावा पण वाटायलाय. बनवा मग. हे ते बघते शांताबाईन भाऊजी कुठे चालले? गाडीवर बसून काय की बाई? मस्त चालले दोघं. शांताबाईचं तोंड लयच पडलेलं दिसायलंय. काही झालं का काय? बघ ना, भांडण बिंडण काही झगडे बिगडे झाले का दोघांचे काय की? नाही ग, तसं काही नसेल झालं. फिरायला जात असतील. असं तोंड करून कोण जात असतं का फिरायला? असं तोंड करून कोण जात असतं? थांब, आवाज देते, थांब, बघते काय म्हणते शांताबाई. अय शांताबाई, शांताबाई! कोण आहे बाई आवाज देऊ लागलं? अहो थांबा बरं. बाप्पा कुठे चालली जोडी? फिरायला चालले काय? घुमा फिरायला चालले? नाही ग बाई, कशाचं घुमणं फिरणं करते बाई अशा वातावरणात? बरं नाही लागून लागलं, त्याच्यामुळे दवाखान्यात चाललो. बापरे, काय झालं शांताबाई? काय झालं? डोकंच दुखू लागलं बाई, नाक जाम झालंय, सर्दी झाल्यासारखं वाटायला, बाकी काही नाही. हो बाई शांताबाई, ये जाऊन पटकन दवाखान्यामध्ये. नाहीतर काय वातावरण असं, काय तर काय बिमारी यायली. बरं झालं, ये जाऊन मग. हो, आम्ही येतो संध्याकाळी शांताबाई भेटायला. जाऊन आली ना की आम्ही भेटायला येतो तुला. हां या मग ते एकादशी बद्दल पण बोलायचंय, मग ते पण बोलून घेऊ. या मग संध्याकाळी थोडं. हा ताई बोला, काय होतंय तुम्हाला? कधीपासून होतोय त्रास? डॉक्टर, आज सकाळपासूनच काय की माझं डोकं दुखायला लागलं, माझं नाक जाम झालं, घशात कसं तरी होऊ लागलं, ताप आल्यासारखं वाटू लागलं, नाक पण वाहतंय डॉक्टर. अच्छा, हे सगळं होतंय का? पावसात भिजला होता का? थंड काही खाल्लं होतं का? बाहेरचं काही खाल्लं पिलं का? हां डॉक्टर, तसं थोडं पावसात भिजणं झालंच होतं माझं. बरं ताई. हां, ताप तर आहे तुम्हाला, ताप चांगलाच आहे. आ करा ताई, आ करा. आ काही नाही भाऊ, जास्त काही काळजीचं कारण नाही. सर्दी झालेली आहे त्यांना वातावरणाच्या बदलामुळे, त्या पावसात भिजला त्यामुळे. आणि मी आता गोळ्या औषधं लिहून देतो, तेवढे घ्या वेळोवेळी, मग काही टेन्शन नाही. डॉक्टर, ते काय व्हायरस वगैरे आलेला आहे नवीन, त्याचं तर काही टेन्शन नाही, त्याच्यात काही लक्षणं नाही ना? नाही काही टेन्शन नाही. तसं वातावरणामध्ये जे बदल होत आहेत त्यामुळे आजारी पडतायत सगळे. घाबरायचं काही कारण नाही. पण तुम्हाला थोडं जरी बरं वाटलं नाही तर तुम्ही लगेच एकदा डॉक्टरकडे दाखवून घ्यायचं. म्हणजे त्याने आपण टेन्शन फ्री होऊन जातो. अंगावर काढायचं नाही. अंगावर काढल्याने ह्या वातावरणामध्ये दुखणं वाढत जात असतं. कळलं? हो डॉक्टर, हो. मी तुला तेच म्हटलो. ती म्हणत होती घरीच थांबायचं, औषध गोळ्या घेते मेडिकलवरनं. ही चूक कधी करायची नाही.
कारण प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर वेगवेगळं असतं, प्रत्येकाला सूट होणाऱ्या गोळ्या वेगवेगळ्या असतात. तर मग ते चेक करून द्यावं लागतं. ताप किती आहे, खोकला कशा प्रकारचा आहे, किती कफ झालेला आहे, त्यानुसार औषधं द्यावी लागतात. त्यामुळे डॉक्टरकडे जायचं, सगळे त्यांना गोष्टी सांगायच्या आणि मगच औषधं घ्यायची. नाहीतर ॲलर्जी वगैरे होऊ शकते, तेवढी मात्र काळजी घ्यायची. हो डॉक्टर, बरोबर बोलले तुम्ही, बरोबर बोलले. द्या मग गोळ्या औषधं लिहून. ताई, 2 दिवस आराम करायचा व्यवस्थित, कामाचं टेन्शन घ्यायचं नाही, दगदग करायची नाही, गोळ्यांचा असर होत नाही. नाही तर मग थंडीत येणं जाणं करायचं नाही, तेलकट तुपट तळलेलं खायचं नाही, थंड पदार्थ खायचे नाही, साधं जेवण करायचं पोटभर, गोळ्या घ्यायच्या आणि आराम करायचा. हो डॉक्टर, हो, तुम्ही सांगताल तसंच करते. आज शांताबाईवरचं मीच सांगतो. जर तुम्हाला शांताबाईचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशा वातावरणामध्ये स्वतःची काळजी घ्या, आपल्या घरच्यांची काळजी घ्या, बाहेरचं खाणं टाळा. व्यवस्थित थोडं जर बरं नाही वाटलं तर डॉक्टरांकडे जाऊन या आणि व्यवस्थित औषध पाणी घ्या.